नंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी तेरा जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा जय राधे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या भागवतम क्लासमध्ये स्वागत आहे. वडगावचे भक्त पण या ठिकाणी आहेत आणि बारामतीचे भक्त पण. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत स्कंद क्रमांक 1 श्लोक नंबर 2 अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक नंबर 23. पहिला स्कंद अध्याय दुसरा श्लोक नंबर 23 आपण आज चर्चा करणार हरे आहोत. कृष्णा प्रभूजी. प्रभूजी तुमचा आवाज नीट येत नाहीये, खरखर होतोय. आता येतोय? हरे कृष्णा. थोडा फाटल्यासारखा आवाज येतोय प्रभूजी. नेटवर्क इश्यू वाटतो, इथं दिसतंय, जरा थोडं जाणवतंय, म्हणजे फ्लक्च्युएटिंग नेट असं दाखवतंय. ओके. हरे कृष्णा. आता प्रभूजी. हा थोडा जे प्रॉपर आलाय, पण तरी पण ती व्हायब्रेशन जाणवत आहे. अभी वो हेडकर प्रभु से आवाज इतना क्लियर है. हे कुठे आहे? वैकुंठ विष्णू प्रभूजी, तुम्हाला येतो आवाज व्यवस्थित? प्रभु से आवाज क्लियर आहे.
अरे बोल. वैकुंठ विष्णू प्रभू, आपल्याला येतोय आवाज? अरे येस प्रभूजी, आवाज क्लिअर येते. ओके ओके. माझा आवाज येतोय? ठीक आहे, आज आपण श्लोकाचं वाचन करूया आपण. लोग स्पीड करूया. संध क्रमांक 1, श्लोक अध्याय 2, श्लोक नंबर 23 हे वाचत आहे. आपल्याकडे असेल भागवतम, ते आपण बघू शकता. सत्वं रजस्तमयति प्रकृतेर्गुणास्ते गुणास्ते युक्त परपुरुष एकैहास्य धत्ते इत्यादये हरिविरंचि हरेति संज्ञा एक बेटा स्लो उधर. श्रेयांसि तत्र खलु सत्त्वततो नृणां स्युः सत्वं रजस्तमयति प्रकृतेर्गुणास्ते युक्त परपुरुष एकैहास्य धत्ते स्थित्यादये हरिविरंचि हरेति संज्ञा श्रेयांसि तत्र खलु सत्त्व ततो तनो नृणां स्युः वेस आपण म्हणू शकता. तत्त्वं रजस्तमैति प्रकृते गुणास्ते तत्त्वं रजस्तमैति प्रकृते गुणास्ते तं परं पुरुषय क इहास्य दत्ते स्थितादये हरिविरक्ति चिरन्त्य हरेति संज्ञा श्रेयांसि तत्र खलु सत्त्वं तनो नृणां स्युः त्वं रजस्तमयति प्रकृते गुणास्ते. युक्त परपुरुष एक इहास्य दत्ते स्थित्य आदये हरि विचिन्त हरेति संज्ञा श्रेयांसि तत्खलु सत्त्वतनोनुनासूय सत्वं रजस्तम इति प्रकृते गुणास्ते युक्तः परपुरुष एक इहास्य दत्ते स्थित्योदये हरिविरिच हरेति संज्ञा श्रेयासि तत्र खलु सत्त्वतनो नृणास्यु सत्त्वतनो नृणास्यु. येस, भाषांतर आणि तात्पर्य. अजून कुणाला म्हणायचंय? माताजींपैकी कुणाला श्लोक म्हणायचा आहे? Yes. तत्त्वं रजस्तम इति प्रकृतिर्गुणास्ते युक्तः परः पुरुष एक इहास्य धत्ते स्थित्यादये हरिविरिञ्चि हरेति संज्ञा श्रेयांसि तत्र खलु सत्त्वतनो नृणांशु
हरे भाषांतर कृष्ण. आणि यस प्रभूजी. भाषांतर हम्म. श्रील प्रभुपादांद्वारे. दिव्य सच्चिदानंद भगवान अप्रत्यक्ष रूपाने भौतिक प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम नामक 3 गुणांशी संबंधित आहेत. केवळ भौतिक जगाच्या उत्पत्तीकरिता, पालनाकरिता आणि संहाराकरिता ते ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशी गुणात्मक रूपे धारण करतात. यातील सत्वगुणयुक्त विष्णूंकडून अखिल प्राणीमात्रे परम लाभ प्राप्त करू शकतात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. जय श्रील प्रभुपाद की. वर सांगितल्याप्रमाणे भगवान कृष्णांची त्यांच्या समग्र अंशांसह प्रेममय सेवा केली पाहिजे याचे या ठिकाणी समर्थन केले आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सर्व विस्तारित अंश म्हणजे विष्णू तत्वे आहेत. श्रीकृष्णांपासून त्यांचे दुसरे प्रकटीकरण श्री बलदेव हे आहे. श्री बलदेवांपासून संकर्षणाचे प्रकटीकरण आहे. संकर्षणापासून नारायण आणि नारायणांपासून द्वितीय संकर्षणाचे प्राकट्य आहे. या संकर्षणांपासून पुरुष अवतार श्री विष्णूंचे प्राकट्य आहे. श्री विष्णू हे या भौतिक जगातील सत्वगुणांचे अधिष्ठाते आहेत. त्यांना क्षीरोदकशाही विष्णू किंवा परमात्मा म्हणतात. ब्रह्मा आणि शिव हे क्रमशः रज तमगुणांचे अधिष्ठाते आहेत. या भौतिक जगातील सत्व, रज, तम या त्रिगुणांचे ते विभागा अधिपती आहेत. ब्रह्मदेवांच्या रजगुणामुळे सृष्टी निर्मिती होते. विष्णूंच्या सत्वगुणांमुळे विश्वाचे पालन शक्य होते आणि जेव्हा संहार आवश्यक असतो तेव्हा भगवान शिव तांडव नृत्याने त्यांचा संहार करतात. भौतिकवादी आणि मूर्ख मानव क्रमशः ब्रह्माची आणि शिवांची उपासना करतात, परंतु शुद्ध अध्यात्मवादी साधक सत्वमूर्ती विष्णूंची त्यांच्या अनेक रूपात उपासना करतात. भगवान विष्णू आपल्या लक्षावधी आणि कोट्यावधी परिपूर्ण रूपात आणि विभिन्न रूपात प्रकट होतात. आपल्या संपूर्ण स्वांश स्वरूपात त्यांना भगवान म्हणतात आणि विभिन्न अंश स्वरूपात त्यांना जीव असे म्हणतात. जीव आणि भगवान यांची आपापली मूळ आध्यात्मिक स्वरूपे आहेत. जीव कधी कधी भौतिक शक्तीच्या अधीन होतात, परंतु भगवान विष्णूंची स्वरूपे नेहमी भौतिक शक्तीची नियंत्रक असतात. भगवान विष्णू माया शक्तीच्या अधीन झालेल्या या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी वेळोवेळी अवतीर्ण होतात. बद्ध जीव भौतिक जगतात अधिपती होण्याच्या हेतूने प्रकट होतात आणि म्हणून ते 3 गुणांनी बद्ध होतात. भौतिक संसार रूपी कारागृहात काळ घालवण्याकरिता जीवांना आपली भौतिक आवरणे बदलावी लागतात. भौतिक जगाचे हे कारागृह भगवंतांच्या निर्देशानुसार ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले आहे आणि कल्पाच्या शेवटी सर्व जगताचा प्रलय भगवान शिवांकडून होत असतो. तथापि ज्याप्रमाणे कारागृहाचे पालन राज्याकडून होत असते, त्याप्रमाणे या जगतरूपी कारागृहाचे पालन श्री विष्णूंकडून होत असते. म्हणून ज्या कोणाला भौतिक अस्तित्वाच्या कारागृहातून मुक्त होण्याची इच्छा आहे, जे कारागृह जन्म, मृत्यू, व्याधी आणि वृद्धावस्था यांसारख्या वारंवार येणाऱ्या दुःखांनी भरलेले आहे, त्या मनुष्याने भगवान विष्णूंना प्रसन्न केले पाहिजे. भगवान विष्णूची उपासना प्रेमयुक्त सेवेद्वारे केली जाते. जर कोणाला भौतिक जगतातील कारागृहाचे जीवन अक्षय ठेवावयाचे असेल, तर ज्या योगाने तात्पुरती शांती मिळेल अशा प्राकृत सुखासाठी शिव, ब्रह्मदेव, इंद्र आणि वरुण यांसारख्या निरनिराळ्या देवतांची त्याने उपासना करावी. परंतु यापैकी कोणतीही देवता प्राकृत जगतातील बद्ध जीवांची मुक्तता करू शकत नाही. अशी मुक्ती एकमेव भगवान विष्णूंकडूनच प्रदान केली जाऊ शकते. म्हणून भगवान विष्णूंकडून जीवनाचा अंतिम लाभ प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्य ददाति स्वापदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरोः वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा
सहगण ललिता श्रीविशाखान्वितं हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या आपल्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये. तर आज आपण चर्चा करत आहोत भगवद्गीता भागवतम पहिला स्कंद दुसरा अध्याय श्लोक नंबर 23 आणि तात्पर्यामध्ये आपण भाषांतरामध्ये देखील वाचलं कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता कोण कोण आहेत त्याबद्दल सांगतात. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप अतिशय सुंदर असं उपमा देतात या भौतिक जगाला. तर बऱ्याच वेळा जर आपल्याला आठवत असेल तर मागच्या वेळेस आपण ज्यावेळी क्लास घेतला होता भागवतम क्लास मागच्या रविवारी त्यावेळेस आपण या भौतिक जगाची तुलना एका समुद्राशी केली होती आणि त्या समुद्रातून पार होऊन जाण्यासाठी भगवंतांचे जे चरण कमल आहेत ते एका बोटी समान आहेत अशी आपण चर्चा केली होती. आणि भगवंतांचे शुद्ध भक्त हे कोण आहेत ती भक्तीची पॉलिसी आपल्यापर्यंत पोहोचविणारे अधिकृत एजंट आहेत. तर आज या ठिकाणी या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद या भौतिक जगाची तुलना कारागृहाशी करतायत. जेल किंवा तुरुंग आपण ज्याला म्हणतो. तर हे कशामुळे तुम्ही म्हणा अरे हे असं तर काही दिसत नाही. आपल्या सगळ्यांची संकल्पना आहे आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय. मग ह्या ठिकाणी भौतिक जगाला कारागृह का म्हटलेलं आहे त्याच्या मागे कारण आहे. तर जसं आपली जी गव्हर्नमेंट आहे जे सरकार आहे जर एखादी नवीन सिटी त्यांना बांधायची असेल नवीन शहर बांधायचं असेल तर शहरामध्ये हॉस्पिटल कुठे असणार याचं नियोजन केलं जातं. शहरामध्ये नगरपालिकेची बिल्डिंग कुठे असणार याचं सुद्धा नियोजन केलं जातं. बस स्थानक कुठे असणार याचं सुद्धा नियोजन केलं जातं. रेल्वे स्थानक कुठे असणार याचं सुद्धा नियोजन केलं जातं. पण या सगळ्यांसोबत तुरुंगाचं सुद्धा नियोजन केलं जातं. तुम्ही म्हणाला रे हे काय आवश्यकता आहे तुरुंगाची. पण जसं हॉस्पिटल आवश्यक आहे कारण लोक आजारी पडणारच. बस स्थानक हवं आहे रेल्वे स्थानक देखील हवं आहे मेडिकल हवं आहे. जसे या गोष्टी आवश्यक आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये किंवा आपण जिथे राहतो तिथे एक तुरुंग सुद्धा बनवलं जातं. का कारण सरकारला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपण कितीही जनकल्याणाच्या योजना आणल्या तरी सुद्धा समाजातील काही घटक काही वर्ग असा असेल जो नियमांचं पालन करणार नाही जरी ते नियम त्यांच्या भल्यासाठी असले तरी देखील. मग अशा लोकांसाठी तुरुंगाची व्यवस्था देखील केली जाते. आणि या श्लोकामध्ये जर आपण बघितलं 3 शब्द आलेले आहेत हरी विरंची आणि हर. तर हरी म्हणजे कोण भगवान विष्णू विरंची म्हणजे ब्रह्माजी आणि हर म्हणजे भगवान शिव किंवा शंकर. तर हरी या शब्दाचे 2 अर्थ होतात. परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराज त्यांच्या एका प्रवचनामध्ये सांगतात हरी शब्दाचे 2 अर्थ होतात. एक आहे सर्व अमंगल हरे जो आपल्या जीवनातील सर्व अमंगल गोष्टी हरून टाकतो घेऊन जातो तो आहे हरी. आणि प्रेम दिया हरे मन त्यांचं प्रेम देऊन आपलं मन ते हरतात आपलं मन जिंकून घेतात. तरी या शब्दाचे 2 अर्थ आहेत. जो हिरावून घेतो काय हिरावून घेतो
आपल्या आयुष्यातील अमंगल. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मंगलमय हव्या असं वाटतं आणि त्यामध्ये काही चुकीचं देखील नाही. परंतु कुठे ना कुठे अमंगल गोष्टी ह्या आपल्या वाट्याला येतातच. आणि मग आपण आता लवकरच गणेशोत्सव येतील आणि गणपती बाप्पाची आरती गाताना आपण काय म्हणतो? सुख करता, दुःख करता, विघ्न हरता. तर विघ्नहर्ता, तर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की विघ्नहर्ता, गणपतींना विघ्नहर्ता का म्हणतात? कारण त्यांनी त्यांच्या डोक्यावरती नरसिंहदेवांचे जे चरण आहेत ते धारण केलेले आहेत आणि म्हणून त्यांना ही शक्ती दिलेली आहे भगवंतांनी विघ्न हरण्याची. तर अमंगल कुणालाही नको आहे. तर भगवंतांचं जे नाव आहे हरी, ते काय करतात? आपल्या जीवनातील अमंगल गोष्टी हरवून टाकतात, घेऊन जातात. तर एका अर्थाने भगवंत चोर आहेत आणि भगवंतांची ख्याती काय म्हणून आहे गोकुळामध्ये? चोर म्हणून आहे. भगवंतांचे जे भक्त आहेत एक सुंदर भजनामध्ये म्हणतात, व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगनानाम चदुकूल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. तर म्हणतायत हे व्रज, व्रज जे आहे त्या व्रजामध्ये किंबहुना संपूर्ण जगामध्ये देखील आपण म्हटलं, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जरी म्हटलं तरी हे काही चुकीचं ठरणार आहे. भगवंतांची ख्याती काय म्हणून आहे? चोर. तर काय काय चोरी करतात भगवंत? काय काय हरून टाकतात? आपण बघितलं अमंगल हरून टाकतात आपल्या जीवनातलं. इथे म्हणतायत की नवनीत चोर. भगवंत गोकुळामध्ये लोण्याची चोरी करायची. अजून काय? गोपांगनानाम च दुकूल चोर. जे गोपांगना आहेत, जे व्रजवासी जन आहेत, त्यांचं मन त्यांनी हरलं. अनेक जन्मार जित पाप चोरम. ही चोरी मात्र सगळ्यांना आवडेल. अनेक जन्मार्जित, अनेक अनेक जन्मापासून जे पापाच्या राशी आपण जमवलेल्या आहेत त्या सुद्धा चोरी करतात भगवंत. आणि म्हणून भगवंतांना काय म्हटलंय? चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. जे सगळे तथाकथित चोर असतील त्या चोरांमध्ये सगळ्यात पहिला नंबर कोणाचा आहे? अग्रगण्य भगवंतांचा आहे. पण हे विशेष चोर आहेत. म्हणून या ठिकाणी हरी हा शब्द आलेला आहे. तर आपण चर्चा करतो कारागृहाची. तर तसं या जगातील गव्हर्नमेंटला माहिती आहे की काही लोक असे असतील जे कायदा नियम सुव्यवस्था त्यांना आवडणार नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळी जागा नियोजित करून ठेवली जाते. त्याचप्रमाणे या संपूर्ण क्रिएशन मध्ये जी सृष्टी निर्मिती केली त्यामध्ये भगवंतांचं जे आध्यात्मिक जगत आहे ते किती आहे? 3/4 किंवा 75%, आपण त्याला 75% ही आध्यात्मिक जगत आहे आणि फक्त 25% किंवा 1/4 काय आहे? हे भौतिक जगत आणि जिथे आपण सगळे राहत आहोत. एक मिनिट, एक मिनिट, काय म्हटले? आपण सगळे भौतिक जगतामध्ये राहतोय. कारण हे तर तुरुंग आहे. मग तुरुंगामध्ये आपण का करतोय? तुरुंगामध्ये राहतं कोण? तुरुंगामध्ये गुन्हेगार. गुन्हेगाराला ठेवलं जातं. एका सुज्ञ व्यक्तीला जो सगळे नियम वगैरे पालन करतो याला कधी तुरुंगात जायची पाळी येते का त्याच्यावरती? नाही. मग आपण सगळे इथे आहोत म्हणजे काय? आपण सगळे या भौतिक जगामध्ये आहोत म्हणजे काय? आपण गुन्हेगार आहोत. तुम्ही म्हणाल प्रभूजी आम्ही आजपर्यंत कसलाही गुन्हा केलेला नाहीये, आम्हाला का गुन्हेगार म्हटलं गेलं या ठिकाणी? गुन्हेगार आपण आहोत का? आपला गुन्हा काय आहे? आपला गुन्हा आहे मी आणि माझे, अहम आणि ममेती. नेहमी आपण काय करत असतो? मी आणि माझं. ही आपला मानसिकता, जी चुकीची मानसिकता आहे ती सुधारवण्यासाठी, ती बरोबर करण्यासाठी लोकांना तुरुंगात टाकलं जातं. आणि तुरुंगात राहून उद्देश काय आहे? की हा जो चोर आहे याची मानसिकता विपरीत आहे. अच्छा, चोर कुणाला म्हटलं जातं? तुम्ही म्हटलं की आपण सगळे गुन्हेगार आहोत, शास्त्रांप्रमाणे तर असंच आहे. तर गुन्हेगार कोण? जो दुसऱ्याची मालमत्ता घेतो आणि त्यावरती स्वतःचा मालकी हक्क बजावतो, तो आहे चोर.
तर मित्रांनो बघा, भगवंतांनी सृष्टीची निर्मिती केली, आपल्याला जे आवश्यक आहे जगण्यासाठी सगळं काही दिलं, परंतु भगवंतांची महानता काय? भगवंतांनी कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये की ही गोष्ट मी बनवलेली आहे. आपण या जगामध्ये बघतो, एखादा जर प्रसिद्ध पेंटर असेल तर त्या पेंटिंगच्या खाली कुणाचं नाव लिहिलेलं असतं? त्याचं स्वतःचं नाव लिहिलेलं असतं. एखादा मोठा ज्वेलर्स वाला असेल दुकानदार, तर त्या त्या ज्वेलरीवरती, दागिन्यावरती मागे कुठेतरी त्याचा स्टॅम्प लागलेला असतो. एखाद्या लेखकाने खूप चांगलं पुस्तक लिहिलं, पण खाली काय असतं शेवटच्या पानावरती? लेखकाची, त्याचं मनोगत किंवा कोण आहे हा लेखक, त्याच्याबद्दल 2 शब्द तरी लिहिलेले असतातच. किंवा एक छोटा दुकानदार जरी असला, पान टपरीवाला जरी असला, तरी त्या पाठीवरती काय लिहिलं असतं? प्रोप्रायटर. मुंबईमध्ये जर तुम्ही आला असाल तर मुंबईमध्ये दादर हे खूप मोठं स्टेशन आहे आणि मोठमोठे ब्रिज त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ब्रिजवरती बरेचसे भिकारी भीक मागत असतात. तर एकदा 2 भिकाऱ्यांची चर्चा चाललेली होती. एक म्हणत, अरे माझ्या मुलीचं आता लग्न करायचंय. म्हणे ठीक आहे. अरे म्हणे, मग हुंडा म्हणून काय देशील? तर दुसरा भिकारी म्हणतो, तो दादर स्टेशनला जो ब्रिज आहे ना 3ऱ्या नंबरचा, तो संपूर्ण ब्रिज माझ्या जावयाला मी हुंडा म्हणून देणार आहे. आता बघा, तो ब्रिज पण त्याचा मालकीचा नाहीये, तो ज्या जागेवर बसलाय ती जागा पण त्याची नाहीये, पण तरी सुद्धा तो त्याच्या होणाऱ्या जावयासाठी काय म्हणून हुंडा देतोय? हा संपूर्ण ब्रिज तुझा, आणि तू याच्यावरती भिक्षा मागू शकतो. तर चोराची मनस्थिती आपण चर्चा करतोय, त्याची मानसिकता काय आहे? जे त्याचं स्वतःच नाहीये त्यावरती तो स्वतःचा मालकी हक्क बजावत आहे. आणि आपण बघतो या जगामध्ये प्रत्येक जण आपलं नाव तिथं लिहिणारच प्रोप्रायटर म्हणून. भगवंताने जर असा विचार केला असता, तर प्रत्येक गोष्टीवरती भगवंताने आपलं नाव लिहायला हवं होतं. पण ही भगवंतांची नम्रता आहे की भगवंत कुठेही त्यांच्या नावाचा शिक्का मारून ठेवत नाही की हा, ही गोष्ट मी बनवलेली आहे, हा हिमालय पर्वत मी बनवलेला आहे, ही गंगा नदी मी बनवलेली आहे, हे सगळे जे खनिज वगैरे तुम्हाला मिळतात सगळे काही मी बनवले, समुद्र मी बनवलेला आहे, ही हवा, पाणी, सूर्य, चंद्र, सगळं काही मी बनवलेलं आहे. पण कुठेही भगवंतांचं नाव नाहीये. तरी आहे भगवंतांची नम्रता. तर भगवंत हे देखील चोर म्हणून विख्यात आहेत. आणि आपण सगळे जीवात्मे ज्या भौतिक जगतामध्ये आहोत, आपण सगळे सुद्धा चोर म्हणून कुख्यात आहोत. कुख्यात आणि विख्यात 2 शब्द आहेत. भगवंत हे विख्यात आहेत चांगल्या गोष्टींसाठी, परंतु आपण कुख्यात आहोत नको असलेल्या गोष्टींसाठी. आपली जी मानसिकता आहे ती चुकीची आहे, आणि म्हणून ही मानसिकता सुधारण्यासाठीच आपल्याला या भौतिक जगामध्ये पाठवण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती जेलमध्ये जातो, त्याला काय दिलं जातं? सर्वात प्रथम एक नवीन पोशाख दिला जातो, युनिफॉर्म दिला जातो, एक वर्दी दिली जाते, आणि ती वर्दी घालून त्याला तुरुंगामध्ये राहावं लागतं जेवढा काही कालावधी निश्चित केला असेल त्या कालावधीसाठी. त्याचप्रमाणे आपण या भौतिक जगतामध्ये, आपण तर सगळे कोण आहोत? सच्चिदानंद आहोत. आपलं मूळ स्वरूप काय आहे? आपण जीवात्म भगवंतांचे अंश आहोत. परंतु या कारागृहात आलो तर आपल्याला पंचमहाभूतांनी बनलेलं हे जड शरीर देण्यात आलं, आणि मग या जड शरीराच्या सहाय्याने आपण इथे राहत आहोत. तर कारागृहामध्ये आपल्याला पोशाख देण्यात आला. तर तुम्ही जर कोणतं कारागृह बघितलं असेल प्रत्यक्षामध्ये किंवा सिनेमामध्ये, तर कारागृहाला खूप मोठ्या मोठ्या उंच अशा भिंती असतात. कारण का? कारण जो गुन्हेगार आहे हा पळून जाऊ नये. परंतु हे भौतिक जगात असं कारागृह आहे ज्याला भिंतच नाहीये. बघा, आश्चर्याची गोष्ट आहे की नाही? कारागृह आहे परंतु भिंतच नाहीये. का? तर भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की या जगातील जे लोक आहे यांना मी बांधून ठेवलंय. कशाच्या सहाय्याने? आशा पाश शतेर्बद्धा काम क्रोध परायण इहंती काम भोगार्थम अन्यायनार्थ संचया. आपलं सगळ्यांचं वैशिष्ट्य भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतायत.
आशा पाश शतेरबद्धा, एक आशेच्या साखळीने आपण बांधले गेलेलो आहोत. अजून या तात्पर्यामध्ये शिले प्रभू म्हणतात की जे 3 गुण आहे त्या 3 गुणांनी सुद्धा आपण बांधले गेलेलो आहोत. तर बरोबर जरी दिसत असेल की आपले हात पाय सगळे काही काही बेड्या दिसत नाहीयेत, साखळ्या दिसत नाहीत आपल्या हातापायांमध्ये, पण तरी सुद्धा या अदृश्य बेड्या आहेत, 3 गुणांच्या बेड्या, ज्याने आपण बांधले गेलेलो आहोत. तर तुरुंगामध्ये ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला पाठवलं जातं, तर त्याला तिथे राहण्यापिण्याची सगळी व्यवस्था तर असते, पण त्यासोबत त्याला काहीतरी शिक्षा सुद्धा दिली जाते, जेणेकरून त्याला कळावं की तू इथे कशासाठी आलायस. त्याचप्रमाणे आपण या भौतिक जगतामध्ये आपल्याला सुद्धा बरेचसे क्लेश सहन करावे लागतात. हं? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, कधी आजूबाजूच्या लोकांकडून, कधी नैसर्गिक आपत्तींमुळे, कधी आपल्या स्वतःच्या मनामुळे आपल्याला क्लेश सहन करावे लागतात. त्यामध्ये ब्रह्मदेव म्हणतात की या भौतिक जगाने जीवांची निर्मिती तर केलेली आहे, परंतु यांना तहान, भूक याची सुद्धा बाधा ही वेळोवेळी होत राहणार. तर याचा सुद्धा आपल्याला त्रास होतो की नाही, पण उद्देश काय आहे की जेणेकरून आपल्या मनामध्ये कधीतरी हा विचार यावा की अरे, खरंच मी इथे काय आलोय, माझं येण्याचं इथे कारण काय, आणि इथून बाहेर पडण्यासाठी आपण प्रेरित व्हावं. तर म्हणून या कारागृहाची निर्मिती केली गेलेली आहे. आणि या बेड्या कोणत्या आहेत? अदृश्य अशा बेड्या आहेत. पण मग तो जेलमध्ये बंदी बनवल्यानंतर व्यक्तीच्या हातामध्ये मोठमोठ्या साखळ्या, लोखंडाच्या साखळ्या, आणि त्याला बांधून ठेवलं जातं. परंतु ह्या ज्या त्रिगुण आहेत, या अशा बेड्या आहेत ज्या अदृश्य आहेत, आणि आपण सगळे जण यांनी बांधले गेलो आहोत. जर तुम्ही भगवद्गीतेने बघितलं असेल तर एक सुंदर चित्र आपल्याला दिसेल या ठिकाणी. पण बघू शकता या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत खाली, आणि ते आपापसामध्ये काहीतरी चर्चा चालली आहे त्यांची. कदाचित असं वाटतं एकमेकाशी भांडतायत, परंतु वरती काय आहे? 3 स्त्रिया आहेत, आणि त्यांच्या हातामध्ये काय आहे? काहीतरी दोरे दिसत आहेत. तर हे कोण आहेत? हे आहेत 3 गुण, आणि त्यांना नियंत्रित करणारे त्यांच्यावरती कोण आहेत? कृष्ण आहेत. तर आपण सगळे ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो, जे काही कार्यकलाप आपण करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्याला असं वाटत असेल की ते मी करत आहे, परंतु हे सगळं कुणाच्या प्रभावाखाली चाललंय? 3 गुणांच्या प्रभावाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर आता बघूया या 3 गुणांची लक्षणं काय आहेत. तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये आणि 17व्या अध्यायामध्ये भगवंत अतिशय विस्तृत रीतीने या गुणांबद्दल चर्चा करतात. आणि हे जे ज्ञान आहे गुणांचं, हे केवळ आणि केवळ आपल्या वेदांत तत्वज्ञानामध्ये सापडतं. बाकी इतर कुठल्याही फिलॉसॉफीमध्ये या 3 गुणाबद्दल एवढं सविस्तर वर्णन किंवा अल्प देखील वर्णन आपल्याला सापडत नाही. तर हे भगवद्गीतेचं एक विशेष योगदान आहे की हे 3 गुण कशा प्रकारे आपल्याला बाध्य करतात. तर भगवद्गीतेतील 14वा अध्याय आहे, त्यामधील काही श्लोक आपण बघणार आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी भगवंत सांगतायत सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण, आणि याची लक्षणं काय आहेत, कसं ओळखणार आपण की आपण सत्वगुणामध्ये प्रभावित झालेलो आहोत, की आपण रजगुणामध्ये, की तमोगुणामुळे आपण प्रभावित झालेलो आहोत. तर 14वा अध्याय भगवद्गीतेचा 6वा श्लोक मी वाचत आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशक मनामयं सुखसंगेन बंधान्ति ज्ञानसंगेन चानघ. तर सत्वगुणाचं लक्षण काय आहे?
की हे जे लोक असतात ज्यांच्यामध्ये सत्वगुण प्रभावी असतो, हे सुख संगेन बंधाती, एक आनंदी भावनेने हे लोक बांधले जातात. या लोकांची जीवनशैली अशी असते की हे दुसऱ्यांना त्रास देत नाही. त्यांचं जे जीवन आहे अतिशय शुद्ध पद्धतीने ते जीवन जगतात. विनाकारण इतरांना त्रास देत नाही. इतरांना मदत करण्याची देखील त्यांच्यामध्ये भावना असते. त्यांच्या जीवनामध्ये पाप कृत्य नसतात. अतिशय साधं, क्लीन, शुद्ध असं जीवन ते जगतात. तर या ठिकाणी भगवंत म्हणतायत, हे अनघ अर्जुना. तर अर्जुनांना अनघ, अघ म्हणजे पाप, आणि अर्जुनांना भगवंत काय म्हणतात, अनघ हा शब्द म्हणून या ठिकाणी उच्चार आलेला आहे. तर अर्जुनाला संबोधन करतायत की तू निष्पाप आहेस. सत्वगुण इतर गुणांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. सुख आणि ज्ञानाची भावना. तर याचं उदाहरण आहे जे तत्वज्ञानी, कवी, लेखक हे जे लोक असतात हे याची उदाहरण आहेत. यांना बुद्धी, असं नाही की यांच्याकडे बुद्धी नसते, त्यांच्याकडे बुद्धी आहे, परंतु हे कशामुळे बांधले गेलेले आहेत? यांचा एक समस्या असते की हे लोक, यांना वाटतं की मला जे माहिती आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. आणि जसं मी सांगितलं की इतरांना हे मदत करतात. आपणही आज बघतो बरेचसे लोक अन्नदान करतात, गरिबांना कपडे वाटतात. परंतु होतं काय, ज्यावेळी ज्यांना हे यांनी मदत केलेली आहे ते लोक यांना म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी भगवंत आहात, असं ज्यावेळी बोलतात त्यावेळी यांची प्रतिक्रिया काय असते? मनामध्ये कुठेतरी यांना ही भावना येते की हो, खरंच मी यांना मदत केली, मी हे हॉस्पिटल उघडून दिलं, माझ्यामुळे एवढे सगळे रुग्ण आज या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तर कुठेतरी मनामध्ये ही भावना येते की हो, माझ्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे का? नाही. भलेही यांनी ह्या गोष्टी करण्यासाठी सहाय्य केलं असेल, परंतु मूळ गोष्टी कोणी दिलेल्या आहेत? भगवंतांनी दिल्या आहेत. यांच्याकडे जी बुद्धी आहे, ज्या बुद्धीचा यांना एवढा अभिमान आहे, ती बुद्धी कोणी दिली? भगवंतांनी दिली. परंतु हे कधीही मान्य करत नाही की ही जी गोष्ट आहे किंवा माझ्याकडे जे रिसोर्सेस आहेत हे मला भगवंतांकडून मिळालेले आहेत, ह्याच्यामध्ये माझं काहीही नाहीये. जसं एक पत्र घेऊन जाणारा पोस्टातील व्यक्ती असतो, पोस्ट मास्टर, तो काय करतो, त्याच्याकडे पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये कधी कधी मनी ऑर्डर पण आलेली असते, कधी कधी लाखांचा चेक सुद्धा येतो. पण हा व्यक्ती असं म्हणतो का की म्हणून हा चेक मी तुमच्याकडे आणून दिलाय, मी तुम्हाला सुपूर्द केलेला आहे, म्हणून याच्यातलं 2% लक्ष्मी माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली पाहिजे? तर असं जर का हा व्यक्ती करत असेल तर त्याला आपण प्रामाणिक व्यक्ती म्हणू का? नाही. तर हे सत्वगुणाने बांधलेले जे लोक आहेत यांच्यासोबत सुद्धा हीच समस्या असते. यांनी खरं तर त्या पोस्टमन सारखं वागायला पाहिजे आणि सरळ सांगायला पाहिजे की हा जो चेक आलेला आहे हा फक्त मी तुम्हाला सुपूर्द करतोय आणि यासाठी मला जे गव्हर्नमेंट आहे ते पगार पण देतं, तर म्हणून मला तुमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाहीये. तर असं काम त्याने केलं पाहिजे. परंतु हे व्यक्ती काय म्हणतात की नाही नाही, माझं सुद्धा यामध्ये थोडं का होईना माझं पण योगदान आहे. किंवा बँकचा जो कॅशियर असेल, भलेही तो दिवसाला लाखो रुपयांची कॅश मोजत असेल, परंतु तो असं म्हणू शकत नाही दिवसाच्या शेवटी की आज मी 2 लाख रुपये मोजले म्हणून 2,000 माझ्या खिशामध्ये जायला पाहिजे. नाही. तर सत्वगुणातील जे बांधलेले लोक आहेत त्यांची ही समस्या असते. चला पुढे बघूया, रजगुणित लोकांचं काय लक्षण आहेत. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तानि बद्धांति कौन्तेय कर्मसंगेन देहिना. 14 अध्यायामधील 7वा श्लोक या ठिकाणी आपण वाचत आहोत. हे कौन्तेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो.
आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. तर यांची लक्षणं काय? असंख्य वासना आणि महत्वाकांक्षा. यांना भरपूर काही गोष्टी हव्या आहेत, भरपूर गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा यांच्यामध्ये, इंद्रिय तृप्त करण्याची इच्छा यांच्यामध्ये असते. आणि त्यामुळे काय होतं? हे सकाम कर्म करण्यामध्ये नेहमी गुंतलेले असतात. सकाम कर्म म्हणजे काय? एखादी अपेक्षा ठेवून केलेलं कर्म. आणि यांची अपेक्षा काय असते? की मी एखादं कार्य करणार, परंतु त्यामागे उद्देश काय माझा? माझी स्वतःची इंद्रिय तृप्ती आहे. बऱ्याच वेळा जे राजसिक लोक असतात त्यांच्यामध्ये वाईट सवयी नसतात, परंतु यांची समस्या काय आहे? यांच्या स्वतःची जी इच्छा आहे, स्वतःच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत, त्यांच्या पुढे त्यांना काहीही दिसत नाही, काहीही दिसत नाही. त्यांच्या स्वतःच्या हेतूसाठी या संपूर्ण जगाला सुद्धा हे गिळंकृत करू शकतात. ही त्यांची लक्षणं. आणि स्वाभाविक आहे, जर एवढ्या इच्छा असतील आणि महत्वाकांक्षा असतील तर त्या एका ठिकाणी बसून निष्क्रिय होऊन पूर्ण होतील का? निश्चितच नाही. आणि म्हणून हे लोक काय करत असतात? नेहमी सारखे पळत असतात. आणि आपण जर बघितलं, या पृथ्वीवरती हा रजोगुण हा जास्त प्रभावी आहे. दिवसाची सुरुवात होते, आपण बघतो दिवसाच्या सुरुवातीला सत्वगुण हा प्रभावी असतो. जसा सूर्योदय होतो, रजोगुणाचा प्रभाव वाढू लागतो. माणसं सोडा, पशु पक्षी सुद्धा आपल्या घरट्यातून बाहेर पडतात आणि इकडे तिकडे जाऊ लागतात अन्नाच्या शोधामध्ये. त्याचप्रमाणे मनुष्य देखील बाहेर पडतो घराच्या बाहेर, आणि दिवसभर तो वेगवेगळ्या कार्यामध्ये गुंतलेला असतो. तर पृथ्वीवरती रजोगुण हा प्रभावी आहे. तर रजोगुणामुळे काय होतं? रजोगुणाच्या वृद्धीने मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. याने असं उत्कृष्ट उदाहरण आपण बघू शकतो, रावण. रावण हा असा व्यक्ती होता, हा जिथेही जायचा याचा फक्त एकच हेतू असायचा: एखादी जर उत्कृष्ट गोष्ट दिसली तर ती माझी. त्याला दिसलं की कुबेराकडे सुंदर विमान आहे, हा गेला आणि लगेच त्याने कुबेराकडून ते विमान हिसकावून घेतलं, चोरी करून घेतलं. तर लंकेमध्ये जेवढी काही अमाप संपत्ती होती, ती सगळी रावणाने कशी मिळवली होती? इकडून तिकडून चोरी करून, कोणाला दमदाटी करून त्याने ही संपत्ती जमवली होती. रामायणामध्ये वर्णन येतं की रावणाच्या एक नव्हे, दोन नव्हे, हजारो स्त्रिया रावणाच्या अंतपुरामध्ये होत्या. तर रावण कुठे जायचा? एखादी जर देवकन्या त्याला दिसली तर तिला सुद्धा तो बळजबरीने घेऊन यायचा. देवकन्या, ऋषिकन्या, कोणीही दिसो, आणि त्या फक्त कशासाठी आहेत? माझ्या समाधानासाठी त्यांची निर्मिती झालेली आहे, बस, बाकी काही नाही. अरे ते कुणाची तरी प्रॉपर्टी आहे? नाही, ते मला दिसत नाही. मी फक्त काय बघणार? माझी इच्छा, माझ्या वासना आणि माझ्या महत्वाकांक्षा. तर हे रजोगुणी लोकांचं लक्षण आहे. आणि तात्पर्यामध्ये या ठिकाणी प्रभुपाद लिहितात की म्हणून सर्व जग, हे आपलं भौतिक जग, प्राय रजोगुणीच आहे. आणि आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे. विशेष करून आत्ताची जी आधुनिक संस्कृती आहे ती रजोगुणाने अधिक प्रभावित झालेली आहे. आणि त्या सगळ्या संस्कृतीचेच आपण एक घटक आहोत. आणि म्हणून आपण सुद्धा या रजोगुणातून मुक्त नाही आहोत. पुढे जाऊया, तमोगुणातील व्यक्तींचे काय लक्षण आहेत? तमसत्व तमस्तत्व ज्ञानम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम प्रमादा आलस्य निद्रा भिस्तंदी बंधांती भारत. म्हणतायत, हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण म्हणजे सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत, आणि ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. तर तमोगुणामुळे प्रमुख तीन गुण आहेत: प्रमाद,
आळस आणि निद्रा. तर या ठिकाणी प्रभुपाद देतात की यामुळे काय होतं, तमोगुणामुळे मनुष्य हा भ्रांत होतो आणि तो तथ्य जाणू शकत नाही. तो हा विचारच करू शकत नाही की मी इथे का आहे, मला त्रास सहन का करावा लागतो, मला दुःख नकोय पण तरी दुःख माझ्या वाट्याला का येतं, हे प्रश्न तो निर्माण करू शकत नाही. ही चालनाच त्याला डोक्याला येत नाही. आणि या ठिकाणी जो प्रमाद शब्द आलाय त्याचा अर्थ काय, तर प्रमाद याचा अर्थ तात्पर्यामध्ये शिलप्रभू सांगतात की बघा, या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की मृत्यू हा अटळ आहे. म्हणून तर या जगाला मर्त्य जगत म्हटलं जातं, की या ठिकाणी मृत्यू हा अटळ आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला माहिती आहे की माझे आजोबा पणजोबा होते, ते या जगामध्ये होते, ते सुद्धा गेले. आजोबा ते सुद्धा गेले. कोणी आपल्या नातेवाईकांपैकी कोणी रिलेटिव्ह होते आपले, ते सुद्धा गेले. परंतु एवढं सगळं ऐकून सुद्धा, बघून सुद्धा, तुम्ही बघितलं असेल स्मशानामध्ये जरी लोक पुन्हा ठेवायला गेले शेवटचा निरोप देण्यासाठी, तिथे गेल्यानंतर लोकांच्या मनामध्ये वैराग्याची भावना निर्माण होते आणि लोक बोलतात देखील, अहो काय सगळं जग नश्वर आहे, शेवटी काय येतं सोबत, असे डायलॉग लोक मारत असतात. परंतु हे जे वैराग्य हे किती वेळ टिकतं, काही क्षणासाठी. तिथून बाहेर पाय निघताच लोक चर्चा करू लागतात की अरे मला हे करायचं, मला ते करायचंय, उद्या लग्नाला जायचंय, परवा साखरपुड्याला जायचंय, मग बर्थडे पार्टी आहे, मग सगळं काही आहे ऑफिसमध्ये, लगेच अशा चर्चा सुरू होतात. तर यालाच म्हटलं तर प्रमाद, की सगळं काही ऐकून सुद्धा, बघून सुद्धा आपण या साक्षात्कारापर्यंत पोहोचत नाही की हो खरंच एक दिवस मला सुद्धा या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. आणि म्हणून आळस म्हणजे या लोकांमध्ये नेहमी, हे लोक काय करतात, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवा, नेहमी चालढकल करत असतात. तर हे झालं तमोगुणी लोकांची लक्षणं. तर या ठिकाणी आपण बघतोय तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलं हे तीन जे गुण आहेत यांचे अधिष्ठात्री देवता आहेत. तर विष्णू हे कोणाचे, सत्वगुणाचे अधिष्ठात्री देवता आहेत. रजगुणाचे ब्रह्माजी आहेत आणि तमोगुणाचे शंकरजी आहेत. आणि भगवान विष्णू यांना या सृष्टीच्या पालनाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे. ब्रह्माजी यांनी या निर्मितीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. कारण जर तुमच्यामध्ये रजोगुण नसेल तर तुम्ही निर्मिती करूच शकत नाही. ब्रह्माजींना तर संपूर्ण सृष्टीचं निर्माण करायचं आहे आणि तेही प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर ब्रह्माजींचं हेच काम असतं. कारण ज्यावेळी ब्रह्माजी झोपही जातात संपूर्ण सृष्टी नष्ट पावते आणि पुन्हा एकदा सकाळी उठून ब्रह्माजींना नव्याने सृष्टी रचना करावी लागते. आपल्यासोबत जर असं झालं तर, समजा आज तुम्ही दिवसभरामध्ये एक उत्कृष्ट अशी बिल्डिंग बनवली, रात्री तुम्ही झोपे गेले, सकाळी उठलं तर ती बिल्डिंग जमीन दोस्त झालेली, काय वाटेल तुम्हाला, अरे एवढे सगळे प्रयत्न केले मी, एवढी सुंदर बिल्डिंग बनवली आणि ती नष्ट झाली. ब्रह्माजींना हेच कार्य दररोज करावं लागतं. प्रत्येक दिवशी सकाळी ज्यावेळी ब्रह्माजी उठतात बघतात तर संपूर्ण सृष्टी होत्याची नवती झालेली. परंतु ही त्यांची सेवा आहे, भगवंतांनी त्यांना ही सेवा दिली आहे, म्हणून ते कंटाळा करत नाहीत, पुन्हा एकदा सृष्टी निर्मिती करतात. तर ब्रह्माजी रजोगुण त्यांच्यामध्ये आहे, रजोगुणाचे ते अधिष्ठात्री देवता आहे. आणि तमोगुणाचे कोण आहेत, शंकर भगवान. ज्यावेळी सृष्टीच्या प्रलयाची वेळ येते त्यावेळी तांडव नृत्य करून भगवंत शिव काय करतात, सृष्टीचा विनाश करतात. तर यामध्ये आपण जर तुलना केली, थोडासा विचार केला, तर निर्मिती करणं सोपं आहे की कठीण आहे, थोडस कठीण आहे. एवढं सोपं नाही निर्मिती. आपल्याकडे म्हण आहे, घर बांधून बघा आणि लग्न करून बघा असं म्हणतात. कारण काय, याच्यामध्ये भरपूर आपल्याला साक्षात्कार होतात की बाबा रे ही काही सोपी गोष्ट नव्हे. तर निर्मिती करणं हे थोडस कठीण आहे, पण तरीही रजोगुणाच्या प्रभावामध्ये आपण निर्मिती करू शकतो आणि निर्मिती होऊन सुद्धा जाते. आणि नष्ट करणं हे तर अगदी सोपं आहे, नष्ट करायला काही मोठी अक्कल लागत नाही.
कोणीही नष्ट करू शकतो. परंतु जे पालन आहे, जे संगोपन, जे जोपासण्याचं जे काम आहे, ते सगळ्यात जास्त कठीण आहे. आणि आपल्या सगळ्यांचा हा अनुभव असेलच. एखादी गोष्ट आपण निर्माण करतो, समजा शेतीमध्ये आपण रोप पेरणी केली. रोप पेरणी 1-2 दिवसांचं काम असतं. परंतु त्या पेरलेल्या रोपाला त्याचं फळ येईपर्यंत आपल्याला त्याला किती संगोपन करावं लागतं. त्याला वेळोवेळी पाणी द्यावं लागतं, मशागत करावी लागली शेतीची, कीटकनाशक, फवारणी, सगळं काही करावं लागतं. आणि तेव्हा कुठे 3 महिन्यानंतर किंवा एका विशिष्ट अवधीनंतर आपल्याला ते पीक मिळतं. आणि पीक काढायला सुद्धा काही वेळ लागत नाही. तर पेरणी करायला 2 दिवसांचं काम, पीक काढण्यासाठी 2 दिवसांचं काम. परंतु मधला जो वेळ आहे, तो आहे जोपासण्याचा. आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून भगवंतांनी स्वतः हे जे डिपार्टमेंट आहे स्वतःकडे घेतलेलं आहे. कारण त्यांच्याशिवाय हे पृथ्वीचं, या संपूर्ण ब्रह्मांडाचं पालन कोणीही करू शकत नाही. तर एक कथा येते, ज्यावेळी विश्वामित्र नावाचे जे ऋषी असतात आणि एक जे वशिष्ठ असतात, त्रिशंकू नावाचा राजा असतो. तर याला सदेह सदेह स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा असते. तर हा जातो वशिष्ठांकडे आणि वशिष्ठांना म्हणतो की मी राजा आहे आणि मला ह्या देहासोबत, कारण त्याला स्वतःच्या देहाबद्दल खूप आसक्ती असते, त्याचं सुंदर देखणं रूप, त्याबद्दल तो खूप आसक्त असतो. आणि म्हणून त्याची इच्छा असते की स्वर्गात तर मी जाणार, परंतु सदेह याच देहामध्ये मी स्वर्गात गेलो पाहिजे. आणि वशिष्ठ म्हणतात, अरे बापरे, असं होऊ शकत नाही, कारण हा देह जळ तत्वांनी बनलेला आहे. स्वर्गामध्ये जायचं असेल तर ह्या देहासोबत नाही जाऊ शकत ती. परंतु हा राजा काही ऐकेना. तर त्याची विनंती वशिष्ठांनी झटकारून दिली. मग हा गेला विश्वामित्रांकडे. त्याला माहिती होतं की विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये खूप जुनं वैमनस्य आहे. आणि त्या वैमनस्याचा फायदा घेऊन याला स्वतःची इच्छा पूर्ण करून घ्यायची होती. आणि मग काय केलं, हा विश्वामित्रांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की बघा, माझी एक इच्छा आहे, तुम्ही जरा पूर्ण करणार का? आणि काय इच्छा आहे तुझी, बोल. त्याने सांगितलं की मला सदेह स्वर्गामध्ये जायचंय. विश्वामित्र म्हटले, हे काय बोलतोयस तू, हे शक्य नाही. परंतु दुसऱ्याच वेळी हा काय बोलला, हा मला माहिती होतं तुम्ही नाही करू शकत, ते वशिष्ठ ते करू शकतात. काय काय बोललास, वशिष्ठ करू शकतात, मग मी पण करू शकतो. तर विश्वामित्रांचा जो अहंकार आहे त्याला याने हात घातला. त्याला बरोबर माहिती होतं की जर मी वशिष्ठांचं नाव घेतलं आणि वशिष्ठ ही गोष्ट करू शकतात असं जर का बोललो, तर हा देखील म्हणेल की हो, मग मी पण करू शकतो. आणि मग विश्वामित्रांनी सुरू केला, यज्ञ सुरू केला. खूप तपस्वी आहेत, तपोबल आहे त्यांच्याकडे. त्या तपोबलाच्या बळावरती यांनी हा जो राजा होता याला स्वर्गामध्ये पाठवायला सुरुवात केली. वरतून इंद्रांनी बघितलं की अरे हे काय चाललंय, काही नियम असतात सृष्टीचे. हा एक व्यक्ती इथे काय येतोय, याच्याकडे योग्यता आहे का इथे येण्यासाठी? इंद्राने त्याला वरतून खाली पाठवण्याला सुरुवात केली. तर खालून इथे विश्वामित्र तपोबलाने त्याला वर पाठवतायत, वरतून इंद्र त्यांच्या शक्तीने याला खाली पाठवतायत. आणि याची परिस्थिती झाली आहे डोकं खाली पाय वर, अशा परिस्थितीमध्ये हा आहे. तर शेवटी विश्वामित्रांना कळून चुकलं की असं होणार नाही, कारण वरती इंद्र बसले आणि इंद्र काही हे होऊ देणार नाही. मग त्याने ठरवलं, ठीक आहे, मी असं करतो, माझ्या तपोबलावरती एक नवीन स्वर्ग बनवतो आणि त्यामध्ये याला पाठवतो. कारण अहंकार ना, ते मागे सरू शकत नव्हते आता. आणि संपूर्ण लोक आता तिथे जमलेत बघण्यासाठी की आता काय होणार. आता मागे पाय काढू शकत नाही विश्वामित्र. तर त्यांनी त्यांच्या तपोबलाने एक स्वर्ग, प्रतिभू स्वर्ग त्यांनी बनवला आणि तिथे या त्रिशंकूला ठेवलं. आणि आता त्यांना असं वाटलं की हो, झालं, मी शेवटी करून दाखवलं. आणि तिथले जे लोक होते त्यांनी सुद्धा त्यांची वाहवा करायला सुरुवात केली.
परंतु तेवढ्यात एक विचित्र घटना घडली. काय झालं? त्यांनी जे स्वर्ग निर्माण केला होता, तुम्हाला माहिती प्रत्येक ग्रह तारे आपापल्या कक्षेमध्ये भ्रमण करत असतात. आणि आजही हजारो लाखो वर्ष होऊन गेलेत, सूर्य चंद्र आपापल्या कक्षेमध्ये, प्रत्येक ग्रह आपापल्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहे. आणि ही सगळी कुणाची शक्ती आहे? भगवंतांची शक्ती आहे. आपण भगवंत कशा प्रकारे पालन करतात ती चर्चा करतोय. तर हा जो नवीन ग्रह किंवा नवीन प्रतिस्वर्ग बनवला होता, काय झालं? हा त्याच्या कक्षेतून डगमगला. आणि आता विश्वामित्रांना कळेना की आता याला कसं सांभाळायचं. शेवटी विश्वामित्रांनी भगवंतांचा धावा केला की भगवंता कृपा करा आणि हा जो प्रतिस्वर्ग मी बनवला आहे याला तुम्ही व्यवस्थित कक्षेमध्ये स्थित करा. आणि मग भगवंतांनी सुद्धा त्यांची विनंती मान्य केली आणि तो जो नवीन प्रतिस्वर्ग बनवला होता त्याला कक्षेमध्ये व्यवस्थित स्थित केला. तर म्हणून भगवंतच फक्त या सृष्टीचं पालन करू शकतात. त्यांच्यामध्येच ही क्षमता आहे. इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये ही क्षमता नाहीये. तर बऱ्याच वेळा हे जे प्रकृतीचे 3 गुण आहे याची तुलना केली जाते. जसे 3 प्रमुख रंग आहेत आपल्याकडे, मूळ रंग ज्यांना म्हणतो. आणि या 3 जे रंग आहेत यांचा वापर करून आपण असंख्य रंग बनवू शकतो. लाल, पिवळा आणि निळा हे प्रमुख 3 रंग आहेत. पण ह्या तिघांचं वेगवेगळे मिश्रण करून आपण असंख्य कलरचे शेड्स आपण बनवू शकतो. त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये आपण जेवढेही शरीर बघतो ते सगळे शरीर म्हणजे काय आहे? या 3 गुणांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत, त्यापासून बनलेले आहे. आणि एवढंच नव्हे तर या 3 गुणांची नेहमी काय चाललेली असते? आपापसामध्ये स्पर्धा चाललेली असते. कधी रजोगुण प्रभावी असतो, कधी सत्वगुण, तर कधी तमोगुण. तर नेहमी यांची काय चालली? आपापसामध्ये स्पर्धा चालू आहे. मगाशी आपण उदाहरण बघितलं रजोगुणाचं. रजोगुणाचे उदाहरण आपण बघितलं रावण. तमोगुणाचं उदाहरण आहे कुंभकर्ण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो कुंभकर्ण. खाणं आणि झोपायचं, बस, या पलीकडे काही नाही. निद्रा, आलस्य, प्रमाद. आणि सत्वगुणाचं उदाहरण आपण म्हणू शकतो विभीषण. तर बघा 3 भाऊ आहेत, तिन्ही एकाच घरामध्ये आहेत, परंतु तिन्ही सत्व, रजस आणि तमस या गुणांनी प्रभावित आहेत. इथून आपण अजून एक शिकवण घेऊ शकतो की आपल्या जन्मावरती हे आधारित नसतं की आपण आपण कोणत्या गुणामध्ये आहोत. जन्माच्या आधारे आपण निकष लावू शकत नाही की आपण ह्या गुणामध्ये आहोत. नाही, 3 गुणांची आपापसामध्ये स्पर्धा चालू आहे आणि आपण आपल्या गुणांना नियंत्रित करू शकतो. हे आपल्यावरती आहे, आपण कसं वागणार, कशी आपली जीवनशैली असणार, की आपण आपलं सत्वगुण प्रभावी असेल की रजोगुण प्रभावी असेल की तमोगुण प्रभावी असेल. परंतु हे सगळं आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की या जगातील तथाकथित लोक काय करतायत? देवी देवतांची उपासना करतात. कशासाठी? तात्पुरतं सुख आणि शांती त्यांना हवी, त्यासाठी. सगळे जीवात्मे जे आहेत कुठे ना कुठे या आशेपोटी काय करतात? देवी देवतांची उपासना करतात. परंतु याची परिणती कशामध्ये होते? देवी देवता जेही त्यांना वर देत असतील ते काय असतात? क्षणिक असतात. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्यांनी दिलेलं वरदान आहे. परंतु ज्यावेळी हा देह आपण सोडणार त्यांचं दिलेलं वरदान आपल्या कामी नाही येणार. परंतु भगवान विष्णूंची जर उपासना आपण केली तर याच्यामध्ये काय फरक आहे? भगवान विष्णूंची जर आपण उपासना केली तर आपण ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जाऊ शकतो. भगवंताचं एक नाव आहे निर्गुण. निर्गुण म्हणजे याचा अर्थ असा नाही की भगवंतांमध्ये कसलाही गुण नाही.
आपण बघतो ते भगवंत हे गुणांची खाण आहेत. भगवंत हे भक्तवत्सल आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत. भगवंतांमध्ये असंख्य चांगले गुण आहेत. मग निर्गुण हा शब्द का वापरला जातो? तर निर्गुण हा शब्द वापरला जातो ह्या अर्थी की भगवंत या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणून भगवंताचं एक नाव आहे गुणातीत. ह्या जो 3ही गुणांच्या पलीकडे आहे. भगवंत हे गुणातीत आहे आणि आपण गुण अधीन आहोत. हा आपल्यामध्ये प्रमुख फरक आहे. भगवंत कधीही या 3 गुणांच्या प्रभावाखाली येत नाही. आपण मात्र नेहमी या 3 गुणांच्या प्रभावाखाली राहतो. हा आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये फरक आहे. मगाशी आपण चर्चा केली आहे की तिन्ही जे गुण याची 3 अधिष्ठात्री देवता आहेत. परंतु याचा कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की ब्रह्माजी हे रजोगुणाने प्रभावित होतात किंवा भगवान शिव हे तमोगुणाने प्रभावित होतात. नाही, ते अधिष्ठात्री देवता आहेत. ते नियंत्रण करतात त्या गुणाचं. आणि म्हणून तशा प्रकारच्या लोकांना भगवान शिव काय करतात? जे तमोगुणातील लोक आहेत, भूत पिशाच जे आहेत, अशा लोकांना कृपा मिळवण्यासाठी ते कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. तर म्हणून असा गैरसमज नसावा की ब्रह्माजी हे सुद्धा रजोगुणाच्या अधीन आहेत, शिव भगवान ते सुद्धा तमोगुणाच्या अधीन आहेत. नाही, ते नियंत्रक आहेत. ते नियंत्रित होत नसतात त्या गुणांमुळे. तर देवी देवतांची उपासना आणि विष्णूंची उपासना यामध्ये हा फरक आहे. कारण आपण जर बघितलं तात्पर्याच्या शेवटी श्रील प्रभुपाद म्हणतायत की जर विष्णूंची जर आपण किंवा या भौतिक जगातील जीवांनी जर त्यांची उपासना केली, त्यांना हा परम लाभ होऊ शकतो. इतर इतर लोकांची उपासना करण्यामध्ये आपल्याला लाभ मिळेल, पण तो लाभ क्षणिक असेल. तर उदाहरण दिलं जातं, जसं आपल्याकडे काही पैसे आहेत आणि एका लहान मुलाला आपण दिले आणि तो गेला एका पानटपरीवरती आणि त्याने मागितलं की मलाही ते गुटख्याची पुडी द्या, विमल गुटखा. तर जो दुकानदार आहे तो काय करेल? तो बघेल की याने 10 रुपये आणलेले आणि 10 रुपयाच्या मोबदल्यामध्ये जी योग्य गुटख्याची पुडी असेल त्या किमतीची तो ती लगेच काढणार आणि त्या समोरच्या व्यक्तीला किंवा मुलाला देऊन टाकणार. तो हा विचार नाही करणार की ही दिलेली जी मी गुटख्याची पुडी आहे ही या मुलासाठी घातक आहे, अयोग्य आहे. त्याला मतलब कशाशी आहे? या गुटख्याच्या पुडीची किंमत किती? 10 रुपये ना? 10 रुपये आहे का त्याच्याकडे? आहे, ठीक आहे, चला. या हाताने पैसे घेणार आणि दुसऱ्या हाताने तो ती गुटख्याची पुडी देऊन टाकणार. तो हा विचार नाही करणार की ही पुडी खाल्ल्यामुळे ह्या मुलाचं काय होईल, त्याला चुकीच्या सवयी लागतील. परंतु ज्यावेळी हे आहे देवतांची उपासना करण्यासारखं, देवतांकडे आपण जातो एक विशिष्ट अपेक्षेने आणि देवता म्हणतात ठीक आहे, याने इतके दिवस माझी पूजा केलेली आहे, ठीक आहे, याच्या मोबदल्यामध्ये ही गोष्ट याला मी देऊ शकतो, ठीक आहे, देऊन टाकणार. परंतु ते हा विचार नाही करणार की मी ज्याला हे वर दिला आहे याच्या जीवनावरती फायदा होईल की नाही, की तोटा होईल, हा विचार देवी देवता करत नाहीत. म्हणून त्यांना काय म्हटलं गेलं भगवतीमध्ये? अल्पमेधसा. ज्यांना बुद्धी कमी आहे असेच लोक देवी देवतांची उपासना करतात. याचा चुकीचा अर्थ कोणी असा घेऊ नये की आपण कृष्णांचे भक्त आहोत म्हणून आपण देवदेवतांचा अनादर करायला पाहिजे. नाही, तो मुद्दा नाही या ठिकाणी. देवदेवता हे भगवंतांचे अधिकृत सेवक आहेत. त्यांच्या पदाला अनुसरून योग्य आदर आपण दिलाच पाहिजे. परंतु इथे गोष्ट कशाची होते? उपासना करण्याची. तर उपासना आपण विष्णूंची केली पाहिजे. विष्णूंची उपासना करण्यासारखं म्हणजे काय माहितीये? त्या मुलाला 10 रुपये सापडले आणि तो गेला एका दुकानात गेला आणि दुकान कुणाचं होतं माहितीये? त्याच्या काकांचं दुकान होतं, मोठ्या काकांचं दुकान होतं. आणि गेला आणि म्हटलं हे 10 रुपये घ्या आणि मला ते विमलची पुडी देणार का? काय होईल? एक कानाखाली वाजवतील 60 कण त्याच्या. तुम्ही काय झालं, मी 10 रुपये दिला ना तुम्हाला, 10 रुपये तर किंमत आहे त्या पुडीची. काका काय म्हणतील? 10 रुपये किंमत बरोबर आहे, पण ती पुडी, तुझं वय किती आणि तू कोणत्या गोष्टीची मागणी करतोय?
ही गोष्ट तुझ्यासाठी योग्य नव्हे. मुलगा म्हणाला, हो ठीक आहे, 10 रुपये नाही का, मी तुम्हाला 50 रुपये देतो, आता तरी ते द्या. देतील का? नाही देणार. कारण ते जे काका आहेत त्याचे हितचिंतक आहेत, त्याचे खरे हितचिंतक आहेत. म्हणून त्याने जरी ती विमल गुटख्याची पुडी मागितली, ती त्याला देणार नाही. तर हे आहे भगवान विष्णूंची उपासना करण्यासारखं. आपण जरी विष्णूंकडे आपली महत्वाकांक्षा, इच्छा, वासना घेऊन गेलो, पण भगवंत काय बघतात, ही गोष्ट मी याला देणार, पण ही गोष्ट यासाठी योग्य आहे का? तर भगवंत आपल्याला जे हवं आहे ते देत नाही. ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ती गोष्ट भगवंत आपल्याला देतात. हा फरक आहे देवतांची उपासना करण्यामध्ये आणि भगवंतांची उपासना करण्यामध्ये. देवदेव तुम्हाला जे पाहिजे ते देऊन टाकतील, परंतु भगवंत तुला जे हवंय ते देणार नाही. जी गरज आहे ती आपल्याला देणार. ध्रुवांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. ध्रुव, त्यांचा उद्देश काय होता, त्यांची महत्वाकांक्षा काय होती, मला एक असं राज्य हवं आहे जिथून मला कोणीही काढू शकणार नाही. माझ्या आजोबांपेक्षा नाही, माझ्या पंजोबांपेक्षाही मोठं राज्य मला हवं आहे. तरी भौतिक कामना नव्हे का, प्रॉपर्टीसाठी गेले होते ते. परंतु ज्यावेळी भगवंतांचं दर्शन झालं, त्यांच्या मनामध्ये एक भावना आली की अरे, ज्या गोष्टींना मी हिरे समजत होतो, पण ते तर काचाचे तुकडे निघाले. काचांच्या तुकड्यामागे मी एवढी तपस्या केली. आणि भगवंत म्हणतात की अरे ध्रुव, माग, तुला काय मागायचंय? आणि ध्रुव म्हणतात की नाही, मला नाही मागायचे काय, मला भौतिक लाभ नको आहे. परंतु भगवंत म्हणतात की मला माहिती की तू कोणत्या अपेक्षेने ही तपस्या केली होती, म्हणून मी तुला ते राज्य देणार. आणि भगवंतांनी स्वतः, आता असं राज्य कुठे आहे की जिथून त्यांना कोणी काढू शकणार नाही, तर भगवंतांनी स्वतःच ध्रुवलोक, ध्रुव त्याला नंतर नाव दिलं गेलं, पण स्वतःच लोक त्यांना दिलं. तर भगवंतांची महानता आहे. परंतु ध्रुवांना जरी ते मिळालं, तरी त्यांना ही ही जाणीव झाली, हा साक्षात्कार झाला की हे काही योग्य गोष्ट नाही मागितली मी भगवंतांकडे, उगाच मी माझा वेळ व्यर्थ दवडला. परंतु देवदेवतांची उपासना करण्यामध्ये हा साक्षात्कार आपल्याला होणार नाही. या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचणार नाही की हे माझ्यासाठी योग्य गोष्ट नाहीये. ते होऊ शकतं केव्हा, ज्यावेळी आपण भगवान विष्णूंची उपासना करू तेव्हाच, अन्यथा ते शक्य नाही. तर म्हणून या 3 गुणांचं जे आपण चर्चा करत आहोत, त्यामध्ये महत्व गोष्ट काय आहे की या 3 गुणामध्ये कमीत कमी सत्वगुणासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि श्रील प्रभुपादांनी जी आपल्याला जीवनशैली दिलेली आहे एस्कॉनमध्ये, ती अशा प्रकारे दिलेली आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सत्व गुणाकडे प्रगतिशील राहू, जेणेकरून आपण भगवंतांची भक्तिमय कार्य, नामजप आहे तो व्यवस्थित करू शकू. एकदा एक शिष्य प्रभुपादांकडे आले आणि त्यांनी विचारलं, प्रभुपाद, आपल्या या ठिकाणी मंदिरामध्ये खूप जास्त उंदरांनी ना माज खूप त्रस्त केलेलं आहे, जिकडे बघा तिकडे उंदीर झालेले आहेत. भगवंत म्हटले, तू मंगल आरतीला येतोस का? प्रभुपादांनी विचारलं त्या शिष्याला, मंगल आरतीला येतोस का? हो प्रभुपाद, मंगल आरतीला मी असतो. त्याला वाटलं, मी काय विचारतोय प्रभुपाद, मला काय सांगतायत? मी विचारतोय की मंदिरामध्ये एवढ्या उंदरांनी उपद्रव माजवलेला आहे, यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आणि प्रभुपाद उत्तर काय देत आहेत, मंगल आरतीला येतोस का? त्याला कळेना. पुन्हा एकदा काही दिवसांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला, प्रभुपाद, मंदिरामध्ये उंदरांनी उपद्रव माजवला आहे. प्रभुपाद म्हटले, मंगल आरतीला येतोस का? अरे, त्याच्याकडे आता राहावलं गेलं नाही. त्याने विचारलं, प्रभुपाद, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की ह्या उंदरांसाठी काय करता येईल, आणि तुम्ही मला सांगतायत की सकाळी मंगल आरतीला ये. याच्यामध्ये काही ताळमेळ मला दिसत नाहीये. प्रभुपाद म्हटले, ताळमेळ आहे. जर तुम्ही मंगल आरतीला आलात नियमितपणे, म्हणजे तुम्ही सकाळच्या प्रहारी सत्वगुणामध्ये तुम्ही उठतायत. आणि जर अशा प्रकारे सकाळी रोज तुम्ही उठलात तर काय होईल,
सत्वगुणाचा जो प्रभाव आहे तुमच्यामध्ये जास्त वाढेल. आणि एकदा जर का सत्वगुणाचा प्रभाव तुमच्यामध्ये असला जास्त, तर काय होईल, तुम्ही आजूबाजूला असलेले जे आजूबाजूला मंदिरामध्ये जी घाण पडलेली असेल, झाडू मारलेला नसेल, छत साफ केलं नसेल, तर ह्या गोष्टी तुम्ही सहन करू शकणार नाही. जर सत्वगुण प्रभावी असतील तर काय होतं, व्यक्ती आजूबाजूला देखील स्वच्छता आपोआपच ठेवतो. रजोगुणातला आणि तमोगुणातला व्यक्ती काय असतो, त्याला काही फरक पडत नाही. झाडू मारला असो नसो, आपलं ज्या ठिकाणी बेस आहे बीपीच्या बाजूला, त्या आमच्या बेसच्या बाजूचा शेजारचा एक फ्लॅट आहे. तर त्या शेजारच्या फ्लॅटमध्ये एकदा मी बघितलं, तिथे 3 स्टुडंट राहतात. पण त्यांच्या हॉलमध्येच मी बघितलं की 4 ठिकाणी अस्ताव्यस्त त्यांनी चपला फेकलेल्या आहेत. म्हणजे शू स्टँड नावाची संकल्पनाच नाहीये त्यांना. त्या हॉलच्या पहिल्या खोलीमध्ये चपला काढलेल्या आहेत, सगळीकडे धूळ पडलेली आहे. तर हे का? कारण ते स्वतः रजोगुण आणि तमोगुणामध्ये राहणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना ते नॉर्मल वाटतं. त्यांना वाटतं हे काय, यामध्ये काय चुकीचं आहे. कारण जर व्यक्ती सत्वगुणामध्ये असेल, त्याला ते सहनच होणार नाही. तो काय करेल, पहिले झाडू उचलेल आणि ती सगळी घाण बाहेर काढेल. आणि मग त्यावेळी प्रभुपाद म्हटले, जर तू सकाळी रोज उठलास आणि मंगलारती अटेंड केली, जप केला, श्रीमद भागवतम क्लास अटेंड केला, तर काय होईल, आजूबाजूला देखील तुम्ही स्वच्छता स्वच्छता ठेवणार. आणि स्वच्छता आजूबाजूला झाली म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी उंदर येणार नाही. उंदर केव्हा येतात, त्यावेळी ती त्या ठिकाणी व्यवस्थित साफसफाई नसते त्यावेळी. किचन मध्ये कॉक्रोच केव्हा येतात, ज्यावेळी व्यवस्थित किचनची साफसफाई केलेली नसते त्याच वेळी येतात. कारण हे सगळे तमोगुणातील प्राणी आहेत. ज्या ठिकाणी तमोगुण प्रभावी असेल त्या ठिकाणीच ते जाणार. तर भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की कोणकोणत्या गोष्टी या गुणांनी प्रभावित आहेत. सगळ्या, जवळजवळ सगळ्याच गोष्टी. आपण मगाशी चर्चा केली की दिवस सुद्धा हा 3 गुणांनी प्रभावित आहे. श्रद्धा, 17व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की श्रद्धा सुद्धा 3 गुणांनी प्रभावी असते. सत्वगुणातील श्रद्धा, रजगुणातील, तमगुणातील श्रद्धा. एवढंच नव्हे, अन्न आपण जे खातो ते सुद्धा 3 गुणांनी प्रभावित आहे. आपण जे दान देतो ते सुद्धा 3 गुणांनी प्रभावित आहे. यज्ञ, दान, तप, जी आपण पूजा करतो ती सुद्धा 3 गुणांनी प्रभावित पूजा आहे. जे सत्वगुणामध्ये असतात ते नेहमी विष्णूंची पूजा करतात, विष्णूंची आराधना करतात. जे रजोगुणी असतात ते ब्रह्मा, शिवजी यांची पूजा करतात. जे तमोगुणी असतात ते भूत, पिशाच यांची पूजा करतात. म्हणून तुम्ही बघाल की आपल्या इतिहासामध्ये सगळे जे असुर आहेत कोणाची पूजा करतात, ते चुकून सुद्धा विष्णूंची पूजा करत नाहीत. एकतर ते ब्रह्माजींची पूजा करणार किंवा शंकरांची पूजा करणार. कारण विष्णू कोण आहेत, सत्व गुणाचे अधिष्ठात्री आहेत. तर अशा प्रकारे आपण बघतो की संपूर्ण आपलं जो या पृथ्वीवरील वेगवेगळे गोष्टी आहेत त्या 3 गुणांनी प्रभावित आहे. आणि आपण सुद्धा त्या या 3 गुणामध्ये प्रभावित आहोत. आणि आपण प्रयत्न केला पाहिजे की कशा प्रकारे आपण हळूहळू सत्व गुणाकडे प्रगतीशील राहू. ओके, त्या ठिकाणी आपण विराम घेऊया. तर थोडक्यात आपण काय चर्चा केली, आपण आज बघितलं की कशा प्रकारे या भौतिक जगाची तुलना एका कारागृहाशी केली गेलेली आहे. आणि कारागृह म्हणजे गुन्हेगार. गुन्हेगार कोण आहेत, आपण सगळे जीवात्मे ज्या भौतिक जगतामध्ये आलो आहोत, आपण सगळे गुन्हेगार आहोत. आणि आपली गुन्हेगारी प्रवृत्ती काय, मी आणि माझं, अहम आणि ममेती, ही आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. आपण चर्चा केली की भगवंत देखील चोर आहेत, आपण सुद्धा चोर आहोत. पण भगवंत हे विख्यात आहेत चोर म्हणून, आपण कुख्यात आहोत चोर म्हणून. आपण भगवंतांचीच मालमत्ता घेतो आणि त्यावरती स्वतःचा दावा करतो की हे माझं आहे, हे मी बनवलेलं आहे. ही आपली चुकीची मानसिकता आहे. आणि ही मानसिकता सुधारण्यासाठीच आपल्याला या भौतिक कारागृह रूपी तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आपण बघितलं आपला पोशाख काय आहे, हा पंचमहाभूतांनी बनलेलं हे जड शरीर आपला पोशाख आहे. या भौतिक जगताचे जे साखळी आहे आपल्याला बंधनात टाकणारी, ती आहे 3 गुण. त्या भौतिक जगातील जेलर कोण आहेत, अधिकारी दुर्गा देवी आहेत.
आणि या कुतुंबाचं निर्माण करणारे कोण आहेत? ब्रह्माजी आहेत. या संपूर्ण 3 गुणांचे अधिष्ठाते देवता ते सुद्धा आपण बघितले. आणि आपण बघितलं की कशा प्रकारे या 3 गुणामध्ये नेहमी स्पर्धा चाललेली असते. आपण उदाहरणं घेतली, विभीषण, रावण, कुंभकर्ण, तीनही भाऊ एकाच घरात जन्मलेले, पण तिघही 3 गुणांनी प्रभावित आहेत. इथून आपण एक शिकवण घेतली की जन्माने ठरत नाही की आपण कोणत्या गुणाने प्रभावित असू, तर आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे, आपल्या कार्यकलापामुळे, आपल्या जीवनशैलीमुळे ठरतं की आपण कोणत्या गुणामध्ये असू. आणि आपण प्रयत्न केला पाहिजे की हळूहळू आपण सत्वगुणाकडे प्रगती राहिलं असलं पाहिजे. परंतु सत्वगुणामध्ये जाऊन सुद्धा असं होत नाही की तिथे आपला प्रवास थांबला. कारण गुणामध्ये जाऊन सुद्धा आपण भगवंतांकडे किंवा भगवत धामाची प्राप्ती करू शकत नाही. त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्या पलीकडे जावं लागेल. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, नैस्त्रैगुण्यो भव अर्जुन. या 3 गुणांच्या पलीकडे जा अर्जुना. तर आता आपण प्रवासामध्ये आहोत. सत्वगुण जरी आपलं हे आता तात्पुरतं ध्येय असलं तरी ते अंतिम ध्येय नाहीये. कारण एक दिवस आपल्याला सत्वगुणाला सुद्धा पार करावं लागेल, कारण आपल्याला भगवत धामात जायचं. तर या ठिकाणी मी विराम घेतो. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण दादा प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तर हे सत्व रज आणि तप हे 3 गुणाचे सांगितले. आणि हरे कृष्ण हे प्रभुपादांच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने कळत पण आहे. पण त्याला पार करण्यासाठी खरंच खूप कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तर ह्या परीक्षा कशा द्यायच्या? तर माताजींचा प्रश्न आहे की आपण एवढी चर्चा केली 3 गुणांबद्दल आणि 3 गुणांना आपण बांधले आहोत. कमीत कमी हे तरी आपल्याला कळायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं, एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याला सांगितलं की तुला गरज आहे ट्रीटमेंटची, पण तो स्वतः कन्व्हिन्स नसतो की मी आजारी आहे म्हणून. जो व्यक्ती स्वतः म्हणतो की अरे मी आजारी नाहीये, तुम्हाला सरळ दिसतंय की याला ताप आलेला आहे, याला थंडी वाजते, आणि तुम्ही त्याला म्हणता बाबा ट्रीटमेंट घे, दवाखान्यात चल, माझ्यासोबत चल, मी तुला घेऊन जातो. पण तो काय म्हणतो, नाही मी आजारीच नाहीये. तर अशा व्यक्तीला तुम्ही कसं ट्रीट करणार? तर कमीत कमी पहिली पायरी काय आहे की आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण खरंच बांधले गेलेलो आहोत. जरी ह्या 3 गुणांच्या बेड्या दिसत नसल्या तरी सुद्धा त्या आहेत. तर हे कळणं आणि हे आपण स्वीकार करणं ही पहिली पायरी आहे. आणि नंतर आपण बघितलं की प्रभुपादांनी जी आपल्याला जीवनशैली दिलेली आहे तिचं आपण पालन करायला पाहिजे. आणि अजूनही याच्या पुढचा जो श्लोक आहे, म्हणजे आज आपण 23वा श्लोक बघितला, 24व्या श्लोकामध्ये सुद्धा आपण पुढच्या सत्रामध्ये किंवा पुढच्या श्रीमद भागवतमध्ये याबद्दल चर्चा करणार आहोत सविस्तर. तर पहिली पायरी आहे की स्वीकार करणं की खरंच आपण बंधनामध्ये आहोत. आणि दुसरं म्हणजे प्रभुपादांनी जी दिलेली जीवनशैली आहे ती आपण पालन करायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की नेहमी स्पर्धा चाललेली आहे. असं नाही होणार की आपण उद्या उठणार आणि आता दिवसभर सत्वगुण, नाही, असं होऊ शकत नाही. तर नेहमी त्यांच्यामध्ये चढाओढ ही होतच राहणार. पण आपण प्रयत्न केला आणि प्रभुपादांनी दिलेली जीवनशैली जर आपण पालन केली तर निश्चितच आपण या 3 गुणांमध्ये, सत्वगुणामध्ये प्रगतीशील राहू शकतो. बघा, तिन्ही गुण आवश्यक आहेत हा. तुम्ही असं म्हणू शकत नाही की रजोगुणाची आवश्यकता नाहीये. कारण रजोगुण नसेल तर घराच्या बाहेर पडणार काय गृहस्थ? नाही. जर तमोगुण नसेल तर रात्री झोप येणार का? तर रात्रीच्या त्या 6 तासांसाठी तमोगुणाचा प्रभाव होणं आवश्यक आहे. नाहीतर आपण झोपू शकत नाही. आणि झोप व्यवस्थित झाली नाही तर काय होईल? आपलं आरोग्य ह्या झोपेवरती अवलंबून आहे. खूप शांत झोप जर होत असेल व्यवस्थित त्या 6 तासांपुरता, तर आपला पुढचा येणारा दिवस खूप फ्रेश आणि चांगला जातो. कधी तुम्ही अनुभवलं असेल
की ज्यावेळी आपण दिवसभर रजोगुणामध्ये असतो, खूप ऍक्टिव्हिटी सैरावैरा धावतो, इकडे तिकडे पडतोय, खूप काही चाललंय, जरी बिछाण्यावर पडलो, जरी शरीर आता थांबलं एका ठिकाणी, तरी सुद्धा मन मात्र फिरतच असतं आणि मग आपल्याला झोप लागत नाही. का? रजोगुणाचा प्रभाव अजून आहेच. आणि म्हणून तमोगुण रजोगुण तिघांची आवश्यकता आहे, त्यांची आपापली जागा आहे. तर म्हणून आपण त्यांच्या त्यांच्या वापरानुसार त्यांचा आधार घ्यायला पाहिजे. सकाळची वेळ असते सत्वगुणाची, त्यावेळी आपण झोपायला नको. सकाळची वेळ असते सत्वगुणाची आणि सकाळी उठून उठून जर आपण चहा पिला तर काय होईल? रजोगुणाचा शिरकाव होईल. म्हणून आपण जाणीवपूर्वक चहा का पित नाही? कारण तो आपल्याला सत्वगुणामध्ये राहू देत नाही. आणि लोक सकाळी उठल्या उठल्या बेड टी म्हणतात आजकाल, म्हणजे दात पण घासत नाही. का? अरे सत्वगुण आहे, अजून आत्ता तर उठलाय, सत्वगुण प्रबळ आहे, परंतु त्या सत्वगुणाला कसं काढता येईल बाहेर, त्यासाठी चहा. तर बेसिकली हा आपला प्रवास आहे. हळूहळू आपण त्या ठिकाणी प्रयत्नशील असलं पाहिजे सत्वगुणाकडे. सकाळची वेळ सत्वगुणाची, दिवसभर रजोगुणाची आणि रात्री तमोगुणाची वेळ. आणि त्याला अनुसरून आपण जे भक्तिमय कार्य आहे ती केली पाहिजे. म्हणून जे भगवानची मंगल आरती असते, काकड आरती असते, ती सकाळीच केली जाते. जे पार्टी असतात वगैरे ह्या सगळ्या रात्रीच केल्या जातात, कारण त्या कार्यासाठी ती वेळ योग्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने तिन्ही जे काही गुण आहेत तमोगुणाचे, म्हणजे सत्व रज आणि तम, याच्यात अधिष्ठाता आणि कशा प्रकारे या जगतातील सर्वच गोष्टी या तीन गुणांनी प्रभावित आहेत. मग ते दान असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या उल्लेख केल्या, आणि छान उदाहरण तुम्ही दिलं. आपण जर देवी देवतांची पूजा करायला लागलो तर काकांचं उदाहरण छान दिलं. बाकीचे सगळे तुम्हाला ते पैसे घेतील देतील, पण काका आपल्या जीवनामध्ये जर असतील तर नक्कीच आपल्याला या अशा प्रकारच्या ज्या विमलच्या पुडीसाठी आपण तिकडे जातोय, तर ती नक्कीच आपल्याला ते टाळण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्याला जाणीव करून देतील. खूप धन्यवाद. आपण प्रभूजींचे 3 वेळेस जोरदार आपल्या पारंपरिक पद्धतीने हरिबोल करून आभार व्यक्त करूया. हरी बोल. हरे कृष्णा. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. वडगावच्या भक्तांचं पण, बारामतीच्या भक्तांचं पण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. शिल प्रभुपाद की जय. जय. प्रसाद ब्राह्मणी वैष्णवे परपपन्यम मतं राजन् विश्वासो नैव जायते